कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचं काउंटडाऊन। अजित पवार कोकाटेंबाबत मोठा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत। महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट पडणार। खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा। सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे असल्याचा राऊतांचा आरोप। मंत्रिपदासाठी शिवसेना आमदाराचं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार। फेरबदल झाल्यास मंत्रिमंडळात संधी मिळण्याची बांगरांना आशा। मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे फोन टॅप होतात। आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। फोन टॅपिंगच्या भीतीने मंत्री मोबाईल बंद ठेवत असल्याचाही दावा। राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। 600 कोटींनी टेंडर वाढवून पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले। संजय राऊत यांचा शिंदे पिता पुत्रांवर गंभीर आरोप। जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। मनपा आणि झेडपी निवडणुकीआधी प्रवेशाची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती। ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये निवडणुका होण्याची शक्यता। 3 टप्प्यात निवडणुका होणार असल्याची माहिती। उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मराठीची गोडी। यूपीतल्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थी शिकतात मराठी। रोजगाराच्या संधीमुळे मराठी शिकण्याकडे कल। कल्याणच्या गोकुळ झहाचा माज उतरेना। पोलिसांसमोरच गोकुळची पत्रकारांना धमकी। पोलीस आणि पत्रकारांवर गोकुळची आरेरावी।